नमस्कार मंडळी, जय एकविरा. खूप दिवसाने आज छोटासा आपला एक ब्लॉग तयार करत आहे आणि तो ब्लॉग मकरंद बांदकोटकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. आता आम्ही आलेलो आहोत खोपोलीमध्ये. मगाशी आम्ही कुठं, तो गाव कुठला, आपली जी मगाशी निडी लांबली होती तो गाव कुठला, इमॅजिका पाळी साईबाबा मंदिर, कोलीवाड्याची पालखी. हा, निडी कोलीवाडा या पालखीसाठी आमच्या मांदाड गावची मानाची पालखी, या पालखी निमित्ताने जेवण अन्नदानाचा कार्यक्रम केला. तसाच आता आम्ही तो अन्नदानाचा कार्यक्रम करून खोपोलीत दाखल झालेलो आहोत. आम्ही आमच्या रहा विभागातली आये मी आयलो ही एकविरा आईची पदयात्रा पालखी सोला त्यांची आज वस्ती. या आपले कानिपनाथ मंदिर दिसत आहे तुम्हाला समोर, आणि ह्या साईडला, या मंदिराच्या त्या साईडला गगनगिरी महाराजांचा मठ आहे मोठा, आणि पालखी उद्या इकडून या रोडनी पुढं आपल्या खंडाले घाटाला प्रस्थान होणार आहे. तर मंडळी, आपले कानिपनाथ बाबा गगनगिरी महाराजांना भेट देण्यासाठी आले होते. त्या निमित्ताने आपले कानिपनाथ बाबा इथं स्थानाला बसले. ते तुम्हाला कानिपनाथ बाबांचा मंदिर दाखवतो. हा, हे आपले कानिपनाथ बाबा नवनाथांपैकी आपले कानिपनाथ. ओम नमो नवनाथाय नमः कानिपनाथाय. तर मंडळी, या आचारी हे आमच्या मांदाडगावच्या मानाच्या पालखीतले एक आचार्य आहेत. आता हे काय चालू आहे, ग्रेव्ही ना, आणि हे काय, हे पण ग्रेव्हीसाठी तयार केलेलं आहे ना. नमस्कार. चला, तर तुम्हाला पुढं बघायला भेटल. जेवणाची तयारी चालू आहे. इथं सुद्धा या खारापटी कोलीवाडीतल्या पालखीला अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या मांदाडगावच्या मानाच्या पालखीने. मुरली बाबू, आमचं हे मुरुड जंजिऱ्यातलं बाबू. नाव काय तुझा? विक्रांत मिटागरी. बघा कसा पीठ मलतय. पीठ गो मलायाला बोलवा विक्रांत भाऊला. पीठ गो मलायाला विक्रांत मसाल हे आमच्या मुरुड जंजिऱ्यातले आहेत. हा, नवरदेव तेलवण्याला जसा बसला, हा मुरल्या नवरदेव बसलाय पण बाबू, हा हरवाले. तर आता इकडं सगळं जेवणाची तयारी करून ठेवलेली आहे. इकडं आता भातासाठी पण कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. आणि आता हळूहळू खारपटीचे लोक, आपल्या पालखीतले पदयात्री हळूहळू या आपल्या कानिपनाथांच्या मंदिराजवळ जमा होत आहेत. हे आमच्या पालखीचे अध्यक्ष मांदाडगावच्या. आता इकडं काय ठेवलेलं आहे, डाल चालू आहे. हा, ही डाल ठेवलेली आहे. इथं सेवेकरी स्वच्छतेला लागलेले आहेत. शेवटी स्वच्छता ही आपल्याला करायलाच पाहिजे. नमस्कार. ओ खारापटीवालं मामा बोला. खारापटीवालं मामा, राहुलचे मामा. हा, आता इकडे ह्या भात पातेल्यात काय ठेवलेलं आहे, भातासाठी पाणी ठेवलेलं आहे. तर आता भात पण होईल. म्हणजे जवळजवळ जेवणाचा बहुतेक कार्यक्रम झालेला आहे. आणि मंडळी, खारपटी कोलीवाड्याची पालखी इथे प्रस्थान होईल. आज इथं वस्ती होईल आणि इथून सरळ खंडाळ्याच्या घाटात सकाळी पालखी निघेल. त्या पालखी जेवणाच्या नंतर काही इथं थोडा कार्यक्रम होणार आहे गाण्यांचा, आपल्या पारंपरिक एकविराईच्या गाण्यांचा. तो कार्यक्रम तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. जय एकविरा. चला, तर आता तुम्ही बघू शकता खारापटी कोलीवाड्याचा टेम्पो तर आलेला आहे. नमस्कार मंडळी, कुठपर्यंत पालखी आली तुमच्या? आता आले आपल्या खोपोलीमध्ये आली ना. हा, म्हणजे आता 15-20 मिनिटामध्ये येतील. ही सेवेकरी खारापटी कोलीवाड्यातली पालखीचे सेवेकऱ्यांची पदयात्रींची सेवा चालू आहे.
अशा प्रकारे प्रत्येकाच्या बॅगा हा तर ते प्रत्येकाची सेवा आहे. सेवा अशी करतात, प्रत्येकाच्या बॅगा लाईनीत लावून करून. आणि जो पदयात्री येणार, जो ज्याची बॅग बघल तिथं जाग्यावर हा घ्या. दादा बोल रे. एवढा मोठा झालास तू मकरंद दादा. दादा बोल. असू द्या, मी काय तुमच्या मोठा नाही आहे. हा बरोबर ना, तुमच्यासारखा हाडा मासाचाच आहे मी पण. दादा बोला इज्जत आहे. नाही नाही, तुम्ही मोठा हो मामा, तुम्ही दादा कशाला बोलता हो? मकरन बोला बिंदास, आपल्याला राग नाही कसल्या गोष्टीचा. हा हा अंबिका ज्वेलर्स. सोना कमी करा मग येऊ बोल घ्यायला. चला, अजून आपली जेवणाची तयारी चालू आहे. नमस्कार मंडळी, अजून काय काय व्हायचं आहे? गाईला तडका देणं बाकी आहे. हा काय तडक्याचा चाललाय? तडका दाल दाल फ्राय. दाल फ्राय. आणि ह्यांचा काय अजून पीठ मळणं काय झालंय नाही? किती आहे अजून पीठ तुमचं मलायचं आहे ना? घ्या बराबर घ्या. तेवढं अजून लाटायचं आहे, पोल्या करायच्या आहेत. बघ आपला ह्या बराच चाललाय पाय ताणून. हो बरोबर आहे, असंच पाहिजे. प्रत्येक पदयात्री ठकून येणार बा, आपला प्रत्येक बॅग वलकल जाग्यावर बसल. बडबड इथं धाव तिथं धाव. हे गोले कशासाठी करून ठेवता? हे बोला आपल्याला आता पुऱ्या बनवायला. पुऱ्या बांधणार. आणि इकडं बटाट्याची भाजी, इकडं हा आलूची भाजी, बटाट्याची भाजी. ती कशा ते म्हणजे का पुऱ्यांसोबत खायला ना? हा बटाटा काय पुरी, काय पुरी भाजी हा, डाळीवर टाकायला. कोथिंबीर असा. जाम जोरदार तयारी चालू आहे. आणि मी तेल घ्यायला. हा तेल घेऊन आहे. हा पहिलवान त्याचं म्हणून. शक्तिमान. चला मामा, तुम्ही पण चालत आलात? हो, चालत आलात ना? काय कसा प्रवास इथपर्यंत? एकदम मजेत. मजेत ना? आता पालखी कुठपर्यंत आहे? बाजारपेठ ना? म्हणजे किती मिनिटं लागतील इथे याला? अर्धा तास लागेल. जल्लोष करत येतात. जल्लोष कर. पालखी, हा माऊलीची पालखी आहे. जल्लोष बरोबर तर होणारच. बरोबर. हो जय एकवीर. ए अल्पिया, पाणी पाहिजे. बडबड इथं धाव तिथं धाव. हे गोले कशासाठी करून ठेवता? हे बोला आपल्याला आता पुऱ्या बनवायला. पुऱ्या बांधणार. हा. आणि इकडं बटाट्याची भाजी, इकडं आलूची भाजी. हा आलूची भाजी, बटाट्याची भाजी. ती कशा ते म्हणजे का पुऱ्यांसोबत खायला ना? हा बटाटा काय काय पुरी भाजी हा, डाळीवर टाकायला. कोथिंबीर असा. जाम जोरदार तयारी चालू आहे. आणि मी तेल घ्यायला. हा तेल घेऊन आहे. हा पहिलवान त्याचं म्हणून. शक्तिमान. हे काय पनीर भाजी ना? पनीर भाजी पनीर. होईल ना? आणि आता कानिफनाथ बाबांची आरती सुद्धा सुरू झालेली आहे.
आलो कसं गोल घेतलं मंडळी, तर मगाशी आरती कानिपनाथ महाराजांची आरती होतानाच आपली रोह्याची मानाची पालखी खारापटी कोलीवाडा या पालखीचा मंदिरात आरती असतानाच आगमन झालेलं आहे. खारापटी कोलीवाडा रोहाची मानाची पालखी. आता आपल्याला बघायला मिळतील आईचे थकलेले पदयात्री. मामा, चालून चालून कसं काय अनुभव? व्यवस्थित ना? चला, काय मित्रांनो, कसा गेला प्रवास? 2 दिवसाचा तुमचा प्रवास कसा गेलाय? एक बेरिंग गेले, उद्यापर्यंत होते. ओके, उद्या वही आम्ही पण आहोत. हा, जाम भारी वाटते आम्हाला. भारी वाटतंय ना? काय पालखीचा अनुभव? मजा येते एकदम. अनुभव एकदम मस्त आहे. हा, पालखीचा अनुभव सांग. इकडे अजून काय शिल्लक आहे? काय हिशोब तुमचा? उदो. काय तुमचा शिल्लक आहे अजून? हा, राहिलेल्या ज्या त्रिशेटी आहेत त्याचं काही ते वाटप चालू आहे आणि काही त्याचा हिशोब चालू आहे. बघा, हे खारापटी कोलीवाड्यातले किती पंचक्रोशीत मी असतात. हा, अध्यक्ष आपले पालखीचे. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार. जय एकविरा. काय तुमचा 2 दिवसाचा प्रवास कसा काय? खूप छान. छान ना? आता माऊलीला विनवणी करतो की 2 दिवस जसे सुखाचे नेलेस तसा उद्याचाही सुखाचा दिवस प्रवास आहे, तो सुखाचा होऊ दे. आणि परवाच्याला माऊली तुझ्या सप्त्याच्या सोल्याला तू आनंदाच्या भेटीला कार्लेगडाला जाशील. तुम्ही जो आई मी आईलो मंडळासाठी जे मनाचं सहकार्य केले त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि असंच पुन्हा दरवर्षी तुम्ही सहकार्य करा हीच आई माऊलीच्या प्रार्थना. हो, येऊ माऊलीची इच्छा आहे. आता मी तुम्हाला बोललोच होतो, कारण आपल्याला घराण्यांचे कार्यक्रम भरपूर असल्या कारणाने मी सुद्धा खारापटीला येता आला नाही मला, बरोबर. त्यानिमित्त का होईना आमची मांदाळगावची मानाची पालखी, त्या पालखी वतीने जो काही तुमच्या पालखीला आज अन्नदानाची सेवा ठेवलेली आहे, त्या सेवेत आज पालखीचा मी सदस्य असल्याने मी रुजू आहे आणि ती सेवा मला पण प्राप्त झालेली आहे. तुमच्या पदयात्रीला आज आम्ही आमच्या हाताने जेवण देणार. तर हे आहेत आई माऊलीचे थकलेले पदयात्री. एक सांगू, जी वेदना होत आहे ती तुम्हाला नाही, त्या माऊलीला होत असतं, बरोबर ना? कारण आपण बोलतो माऊली खांद्यावर येतय, अहो ती खांद्यावर नाही, ते आपल्यासोबत चालत असतं. होईल आपल्या गाण्यांचा पण कार्यक्रम होईल आणि आमचा जेवणाचा कार्यक्रम इथं जोरदार चालू आहे. हे काय? हे शिऱ्यासाठी. शिरा म्हणजे जेवणावर शिरा सुद्धा आहे. हे आमच्या पालखीचे अध्यक्ष आहेत. हो, जय एकविरा. जय एकविरा. बघा, सिलेंडरचा तुटवडा असताना सुद्धा त्या माऊलीच्या यात्रेनिमित्त का होईना पण सिलेंडरची सोय सुद्धा झालेली आहे. हा, आणि हा काय नवीन नाही प्रकार आहे, हा खूप जुना झालेला प्रकार आहे मोबाईलचा. बेकार नाद आहे तो. ह्या असं ह्या मोबाईलमध्ये माझा पण मोबाईल होता चार्जिंगला मगाशी. हे बघ, चार्जिंग लागलेलाच आहे. होईल गाणं, होईल आता आपला होईल गाणं. जेवणाचा कार्यक्रम होईल तेव्हा आहे. नवीन गाणं तर आपलं आय तुझी नतुका सांडेली गाणं केलेलं आहे. बघू तो उद्या परवा आला तर येईल चॅनलला. मजा उद्या मटण झालं पाहिजे, उद्या मटण. हा.
सर्व टोप दाखवायची. हो. चला आता शेवटचं काम पुऱ्यांचं आहे. पापड तळून झाले, झाले पापड तळले. बटाट्याची भाजी पण झालेली आहे, डाळ भात काय पनीर भाजी. पनीर भाजी खमंग वास सुटलेला आहे. हा शिरा ये इकडं. हा भात, मोठा भात. हा काय पहा वरण, दाखवू काय बटाट्याची भाजी भाजी. आणि आता डीजेची तयारी पण चालू आहे. आपल्याला थोडासा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम आपला खारपटी कोळीवाडा या पालखीच्या निमित्ताने. आता पालखीची आरती सुद्धा होईल थोड्याच वेळात मंडळी. तर आता आपल्याला रोह्याची मानाची पालखी या पालखीच्या वतीने म्हणजे खारपटी कोळीवाडा या पालखीच्या आपल्या अध्यक्ष आहेत खजिनदार, तर ते आपल्याला त्यांच्या पालखीकडून त्रिशेट देत आहेत. एकविरा माते की जय. हो लगेच बदली हा बोल टी-शर्ट चेंज करा. हो चला मंडळी, आता
जेवणाची तयारी झालेली आहे. थांब झणझणीत. सर्व पदयात्रेंची लाईन लागलेली आहे जेवणासाठी. शिरा, पुरी, स्टीलची बॉडी आहे ना. पनीर मटर पनीर भाजी. चल बाबू. मी आलो एकविरा पदयात्रा बटाट्याची भाजी, वरण. आज आपण खोपोली कालिदास मठ येथे वास्तव्याला असताना आपल्याला ही जी पंगत आजची ही मांदाड तळा तालुका यांनी मोठ्या भक्तिभावाने दिलेली आहे. तरी दादा जेवण कसं झालंय? मी आलो एकविरा पदयात्रा तर्फे. तर दादा जेवण कसं झालंय? मस्त. माऊलीचा प्रसाद आहे तो मस्तच लागणार. किती आपला तोंड कळू असला तर या जो आईच्या सोळ्यातलं जेवण अमृतावाणी. होईल होईल. नामस्मरण घे आणि चालता नाही ना पालखीच्या मागं नाही राहायचा. कधी पण पालखी सोबत चाला. त्या माऊलीच्या पालखीचा अनुभव नक्की येणार. कारण त्या पालखी चालताना माऊली खांद्यावर असताना त्या पालखीच्या अवतीभवती त्या माऊलीची ऊर्जा खूप असते. तिथं ती एकटी पालखीत बसून चालत नसतं. सगळं देवादेवतांना घेऊन चालत असतं. त्याच्यामुळं पालखी सोबतच चालायचं असतं. अजिबात पायाला त्रास होणार नाही. आणि जरी थकला तरी पण थकल्यासारखं वाटत नाही. आणि थोडा जर पालखी पुढे गेली आणि मागं राहिलो तर साप थकल्यासारखा होता. हा माझा अनुभव आहे. म्हणून पालखीच्याच सहवासात राहायचं जास्त. तू काय तंगडा वाचून झोपला? जेवायला उठ. वयल वयल. तू मनात ते आणलास ना माझा पाय दुखतंय तर ते तसंच होणार. सत्कार होत आहे. एकविराई माते की वेळ हे प्रत्येक गोष्टीच असतं. पण आम्ही एकविरा भक्त स्वतःला नशिबान मानतो. कारण आम्हाला वेळ साक्षात आई एकविरा माऊलीचं लागले. एकविराई माते की तसेच